माजी संचालक ठाणे जिल्हा बँक उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा माननीय श्री आबासाहेब दगडे इथे उपस्थित आहेत। मी सौभाग्यवती स्नेहा पाटील महिला मोर्चा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा यांना विनंती करतो, आपण माननीय श्री आबासाहेब दगडे यांचा सन्मान संघटन समितीच्या वतीने आपल्या शुभ हस्ते करावा। श्री आबासाहेब दगडे कबड्डी प्रेमी आहेत, क्रीडा प्रेमी आहेत, माजी संचालक ठाणे जिल्हा बँक उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा यांचा सन्मान संघटन समितीच्या वतीने सौभाग्यवती स्नेहा पाटील महिला मोर्चा अध्यक्षा भाजपा ठाणे शहर जिल्हा यांच्या शुभ हस्ते केला जाईल। धन्यवाद माननीय श्री आबासाहेब दगडे। मी ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष श्री कृष्णाजी पाटील यांना विनंती करतो, आपण राष्ट्रीय कबड्डी संघाचे प्रशिक्षक एक उत्कृष्ट कबड्डी संघटक एअर इंडियाचे माजी कबड्डी खेळाडू श्री जीवन पैलकर सर इथे उपस्थित आहेत। मी संघटन समितीच्या वतीने कृष्णाजी पाटील सर आपणास विनंती करते, आपण माननीय श्री जीवन पैलकर सरांचा सन्मान संघटन समितीच्या वतीने आपण करावं। श्री जीवन पैलकर जी कबड्डीमध्ये ज्यांना दांडगा अनुभव, अनेक कबड्डी संस्थेबरोबर त्यांचा जवळचा संबंध, मुंबई शहर कबड्डी संघटनेचे ते पाठीराखे आणि कबड्डी खेळाडूंवरती नेहमीच वरद हस्त ठेवतात। अनेक प्रशिक्षण शिबिरे त्यांच्या ओम प्रबोधिनीच्या माध्यमाने मुंबईमध्ये आयोजित केली जातात। सामनाधिकारी मिलिंद कांबळे, सामनाधिकारी मिलिंद कांबळे जरा माईकशी संपर्क साधा। श्री अंकुश मोरे यांना सत्कारित करीत आहेत श्री कृष्णा पाटील अध्यक्ष ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन। श्री अंकुश मोरे
72वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025। प्रत्येक मैदानावरती जे 2 तुल्यबळ संघ एकमेकांशी लढत आहेत हे विविध राज्यांचं प्रतिनिधित्व करणारे संघ आहेत आणि ते महाराष्ट्र संघामध्ये आपला समावेश व्हावा यासाठी आपलं हे कबड्डी खेळातलं कौशल्य या ठिकाणी दाखवत आहेत, जेणेकरून राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी पुरुष गटामध्ये आणि महिला गटामध्ये उपलब्ध होईल यासाठी ही प्रत्येक खेळाडूमध्ये असलेली चुरस आहे। आणि हा प्रत्येक खेळाडू जेव्हा आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करतो तेव्हा तो संघासाठी खेळतो, त्यामुळे संघाला विजय पथावर नेत असताना स्वतःचं कौशल्य दाखवून आपण या निवड चाचणी स्पर्धेमधून राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेकरता महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करावं हा ध्यास मनामध्ये ठेवून हा कबड्डीचा श्वास घेत हा खेळ या प्रत्येक खेळाडूचा सुरू आहे। आणि अशा या खेळाचा थरार अनुभवण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे शिवसेनेचे ठाणे शहर प्रमुख हेमंत पवारजी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही या व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत। संजयजी वाघोले आणि कृष्णाजी पाटील आपल्या दोघांनाही विनंती आहे आपण सन्माननीय हेमंत पवार साहेब यांचं स्वागत करावं। संजय वाघोले साहेब तसंच कृष्णाजी पाटील साहेब आपल्या दोघांनाही विनंती आहे आपण हेमंत पवार यांचं स्वागत करावं। बरोबर आजच्या या कबड्डी स्पर्धांचा हा थरार अनुभवण्यासाठी या ठिकाणी ठाण्यामध्ये डेप्युटी सीपी म्हणून वाहतूक विभागाची धुरा समर्थपणे सांभाळणारे पंकज शिरसाट या ठिकाणी उपस्थित आहेत। पंकज शिरसाट यांचं मनपूर्वक स्वागत। वाहतूक विभागाची धुरा ठाणे नगरीमध्ये समर्थपणे सांभाळणारे संपूर्ण भारत देशाला ललांबूट ठरणारा असा प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार ज्यांना प्राप्त झालाय श्री संजय वाघोलेजी, पंकज शिरसाटांचा तुम्ही सन्मान केला
उपायुक्त आहेत ठाणे वाहतूक विभागाचे आणि त्यापूर्वी त्यांचा परिचय आम्ही पाटणकर सर असा करून देणार आहोत। पंकज शिरसाट आतापर्यंत मॅक्सिमम आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेला खेळाडू, महाराष्ट्र सरकारचा त्यांना छत्रपती पुरस्कार प्राप्त झाला। हा जो अहिल्यानगर जिल्हा, पूर्वी आपण ज्याला अहमदनगर बोलायचो, त्या ग्रामीण विभागातला हा खेळाडू सर्वप्रथम आपण बऱ्याच वर्षापूर्वी अरुण कुमार वैद्य क्रीडांगण आहे पुण्यामध्ये, त्या ठिकाणी ज्युनियर गटामध्ये खेळत असताना पंकजला आम्ही बघितलेलं आहे। पंकजच्या खेळाची उंची अतिशय चांगली, अतिशय मोठी आणि सगळ्यात म्हणजे कबड्डीमध्ये एक इंटेलेक्च्युअल वेल एज्युकेटेड प्लेअर म्हणून जो आम्हाला आवडतो तो पंकज शिरसाट आहे। छत्रपती पुरस्कार त्याला मिळालेलाच आहे, अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे, एशियन मेडलिस्ट आहे। प्रो कबड्डी लीग मध्ये जयपूर पिंक पॅन्थर म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या घरापर्यंत पोहोचणारा प्रशिक्षकाच्या भूमिकेत पंकज शिरसाट होता। पूर्वी ONGC मध्ये कामाला होता, नंतर एअर इंडियामध्ये प्रगती केली आणि एशियन गेम मध्ये जेव्हा गोल्ड मेडल मिळालं तेव्हा पंकजला महाराष्ट्र सरकारने आपल्या खात्यामध्ये जी नोकरी दिली, RR पाटील आपले गृहमंत्री होते, त्यांच्या कारकिर्दीमध्ये पंकज शिरसाट यांना पोलीस विभागामध्ये अधिकारी आणि आज आपल्या ठाण्यामध्ये जिथेही स्पर्धा होते त्या ठिकाणी असं दातृत्व दाखवणारा आणि खेळाला न विसरणारा अर्जुन पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे। स्वतःच्या मुलाचं नाव सुद्धा त्यांनी अर्जुन ठेवलेलं आहे। असा आमचा पंकज आहे। पंकज, गॉड ब्लेस पंकज, आज एक जादू की झप्पी हो जाए पंकज। पंकजची पर्सनॅलिटी पूर्वी फार भयानक होती, फार भयानक होती आणि यांची चढाई बघण्यासारखं होतं। एक जादू की झप्पी आमच्या बरोबर, आमच्या पंकज बरोबर। आणि मी व्यासपीठावरती बसलेल्या आमच्या सगळ्यांना म्हणणार, पंकज शिरसाट की जय हो, पंकज आपकी जय हो। हॅलो, महिला विभाग नंदुरबार जिल्हा विरुद्ध लातूर जिल्हा, क्रीडांगण क्रमांक 2, क्रीडांगण क्रमांक 3 मुंबई शहर पूर्व विरुद्ध बीड जिल्हा। क्रीडांगण क्रमांक 2 नंदुरबार जिल्हा लातूर जिल्हा। या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच साईराम अनुशे, पंच वृषाली मोकल, पंच दीपक ठाकूर, गुणलेखक रोहिदास कांबरी, बजर दीपक धुमाळ, सहाय्यक गुणलेखक ललित सोनवणे। मुंबई शहर पूर्व विरुद्ध बीड जिल्हा, सरपंच काकासाहेब सूर्यवंशी, पंच तुकाराम खाटीगरे, पंच अमित गावडे, गुणलेखक आतिश पोस्टे, सहाय्यक गुणलेखक शरद फुलपगार, गोविंद जाधव। तिसरी चढाई सुंदर थोरात, आतिश सुर्वे। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये कबड्डीचा थरार अनुभवणाऱ्या सर्वांना एक कळकळीची आग्रहाची विनंती आहे। तरी सध्या ठाणे शहराच्या वाहतूक विभागाची धुरा समर्थपणे सांभाळणारे उपायुक्त पंकज शिरसाट साहेब एक खेळाडू म्हणून आवर्जून इथं उपस्थित असले आणि तिवारीजींनी जरी त्यांची ही सगळी तारीफ केली असली तरी कुणीही टाळ्या वाजवणाऱ्यांपैकी ठाण्यामध्ये तरी किमान वाहतुकीचे नियम मोडण्याचं धाडस दाखवू नये, त्यावरही योग्य ती कारवाई केली जाईल, हे या निमित्तानं आवर्जून आश्वासित केलं जात आहे। त्याचबरोबर जिम्नॅस्टिक या खेळामध्ये आपला नावलौकिक कमावणाऱ्या नॅन्सी बोरोलिया या गुणी खेळाडूचं या ठिकाणी आपण कौतुक करूया, स्वागत करूया। जिम्नॅस्टिक्स या खेळामधल्या ॲरोबिक जिम्नॅस्टिक या प्रकारामध्ये त्यांनी जे कौशल्य प्राप्त केलंय आणि त्याचबरोबर ॲरोबिक मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती कोरिया आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आपली त्यांनी नाममुद्रा उमटवली आहे। सेकंड पोझिशन त्यांनी प्राप्त केली आहे। सोनिया बरोलिया यांच्या मार्गदर्शनाखाली कॉसॅक या इन्स्टिट्यूटमध्ये त्या मार्गदर्शन घेतात। आज कॉसॅकमध्ये जवळपास 150हून अधिक विद्यार्थी घडवण्याचं कार्य सुरू आहे आणि हे कार्य यापुढेही असंच सुरू राहील। अशा गुणी खेळाडूंचं या व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत। नॅन्सी बोरोलिया, स्नेहताई पाटील आणि नंदाताई पाटील आपल्या दोघींनाही विनंती आहे
कृपया आपण नॅन्सीचं कौतुक करावं। सोनिया जी, आपसे भी अनुरोध है, कृपया आप भी इस स्वागत में सहभागी हो जाए। उरून गेला पाहिजे। मुंबई शहर पूर्व बीड जिल्हा काकासाहेब सूर्यवंशी, तुकाराम खाटगिरे, अमित गावडे, सतीश गोष्टी। चला आपण क्रीडांगण क्रमांक 3 भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये रंगणाला या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025चा थरार अनुभवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत। माजी नगरसेवक राजकुमार यादव या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचंही मनपूर्वक स्वागत। संतोष साळुंखे यांना विनंती आहे आपण राजकुमार यादव यांचं स्वागत करावं। इकडे लाईव्ह दाखवलं वर्तक नगर मंडल अध्यक्ष संतोष जयस्वाल या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। समर्थ नायक यांना विनंती आहे आपण संतोष जयस्वाल यांचं स्वागत करावं।
त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित कृष्णाजी भुजबळ यांचंही मनःपूर्वक स्वागत. रमेश सांगळे यांना विनंती आहे आपण कृष्णा भुजबळ यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर राजेशजी सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनःपूर्वक स्वागत. सचिनजी केदारी यांना विनंती आपण राजेश सावंत यांचं स्वागत करावं. काल बोलेलं विसरलं का सर्व? काल बोललेलं का विसरलं का सर्व? क्रॉस झाला नाही. अरे यार भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष शरीफ शेख यांचंही मनःपूर्वक स्वागत. संतोष साळुंखे यांना विनंती आहे आपण शरीफ शेख यांचं स्वागत करावं.
नगर मंडल उपाध्यक्ष निलेश महाडिक यांचं या व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत. प्रशांत कळंबटे यांना विनंती आपण निलेश महाडिक यांचं स्वागत करावं. कोपरी मंडलचे उपाध्यक्ष किशोर चव्हाण यांचंही मनपूर्वक स्वागत. प्रशांत कळंबटे यांना विनंती आहे आपण हे स्वागत करावं.
हॅलो पुरुष विभाग पिंपरी चिंचवड विरुद्ध मुंबई उपनगर पश्चिम, नाशिक ग्रामीण विरुद्ध सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा मुंबई शहर पश्चिम, जालना जिल्हा मुंबई शहर पूर्व, महिला विभाग मुंबई शहर पश्चिम विरुद्ध जळगाव जिल्हा, मुंबई उपनगर पश्चिम, संभाजीनगर. चेंज Thank you.